Hello and welcome all of you once again to Ahilya Utsav. Okay, so this week we are going to start with new topic. Okay, I'm very happy all of you are here. Let others join, but if they are getting late, so we cannot wait. Okay, चलो. So पुढे जाऊया. How are you all of you? कसे आहात सगळे? I'm fine, sir. And what about I'm you, good, sir? sir. Much better. Back to you can say full on energy. Okay, it was fantastic day today. We had club also, wonderful time with the Global English Club and others, one or two events. And finally, it's Ahilya Utsav, the most enthusiastic moment on Monday. Chalo. So everybody, welcome back. And let's begin with some practice first, and then we would go to new topic. I guess simple present with questions also we have done, right? With verb, questions and answers. Did we complete that? Yes, sir. Yes. ओके. सो हाऊ टू मेक क्वेश्चन इन सिम्पल प्रेझेंट ते आपण पाहिलं होतं. त्यामध्ये विथ Yeah. वर्ब आपण पाहिले. विदाउट मेन वर्ब तर आपण ऑलरेडी तिन्ही टेन्स पाहिलेत. पण विथ मेन वर्ब सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये डू आणि डजचा वापर करून आपण क्वेश्चन बनवतो. फॉर एक्झाम्पल, डू यू लाईक टू लर्न इंग्लिश? तुम्हाला इंग्लिश शिकायला आवडतं का? आता या वाक्यामध्ये दोन क्रियापद आपण वापरलेत. डू यू लाईक टू लर्न. मग काय रूल आहे याच्यामध्ये, की ज्यावेळेस पहिलं क्रियापदानंतर लगेच दुसरं येत असेल तर त्याच्यामध्ये टू लावायचं. काही काही लोक असं म्हणतात, डू यू लाईक लर्न इंग्लिश? तर अर्थ समजतोय पण ग्रॅमॅटिकली इट्स नॉट करेक्ट अँड इट डझंट साऊंड परफेक्ट. मग त्यावेळेस काय करायचं, डू यू लाईक टू लर्न इंग्लिश? डू यू लाईक टू स्पीक इंग्लिश? असा अर्थाने तुम्ही वाक्य बनवू शकता. अँड इट इज ऍब्सोल्युटली करेक्ट अँड इट साऊंड्स परफेक्ट. चलो, मग आपण नुसतं इंग्लिश नाही बोलायचंय, विथ परफेक्शन अँड विथ अॅक्युरसी आपण बोलण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. मग आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जे हे प्रश्न बनवलाय त्याचं उत्तर काय येईल? चला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तर द्यायचे. ठीक आहे. सो डू यू लाईक टू स्पीक इंग्लिश? Yes. Yes, I like to speak Like English. English. व्हेरी गुड. आता आय लाईक टू स्पीक हे वाक्य बरोबर आहे. ज्यांनी आय लाईक स्पीक म्हणालं ते चुकलेलं आहे. उत्तरामध्ये पण तोच नियम आहे. आय लाईक प्लस इथे टू येणार, कारण पुढची क्रिया पण स्पीक ही क्रिया आहे. मग आय लाईक टू स्पीक इंग्लिश. आय तर मी शॉर्ट आन्सर दिलं. येस, आय लाईक. येस आय लाईक. व्हेरी गुड. येस आय डू असं पण म्हणता येईल. येस आय ओके. डू लाईक असं पण म्हणता येईल. समजतंय? येस, सर. चलो, व्हेरी गुड. आता तुम्ही एक एक क्वेश्चन विचारा. चला बघूया कोण विचारते. हात वर करा पहिले. सरला, कीप युअर कॅमेरा ऑन. सरला. हा. चलो, फर्स्ट पल्लवी. आज क्वेश्चन आणि उत्तर देईल स्वाती. Do they listen to music? ओके. आता इथे बघा, डू दे लिसन टू म्युझिक. आता इथे टू ची गरज नाहीये ऍक्च्युली, Okay. कारण आपण टू म्युझिक घेतोय ना. म्युझिक इज नॉट अ वर्ब. डू दे लिसन म्युझिक. Okay. To her. आता लक्षात आलं का? म्हणजे बेसिक लॉजिक आपण जिथे वापरणार तिथे परफेक्शन येणार. डू यू लिसन म्युझिक चालेल. डू यू लाईक टू लिसन म्युझिक Like to. आता चालेल. आलं लक्षात? ओके. सो आन्सर स्वाती. सर, क्वेश्चन त्यांचा रिपीट करायला सांगा. त्यांनी दे वापरलं होतं, तर देचा आन्सर सांगायचंय ना. येस. आता परत एकदा घेऊया, थांबा. हा. पल्लवी, प्लीज रिपीट युअर क्वेश्चन. Okay, sir. Do they listen music? येस, दे. सॉरी सर. येस, दे लिसन म्युझिक. येस. जर अशा वेळेस आठवलं नाही तर काय करायचं? येस दे डू. येस दे ओके. लाईक. किंवा येस दे डू लाईक. पण डू लाईक शक्यतो गरज नाही. डू म्हटलं तरी हां, चालतंय. येस तेच दे डू. कन्फ्युज झालं. येस डू दे लाईक. वापरायचं का नाही यात कन्फ्युज झालं माझं. काही हरकत नाही, होऊ शकतं असं. नो प्रॉब्लेम. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. कविता, आज क्वेश्चन. सर, मी टेन्सचे सेंटेन्स बनवले ते, पण तरी मी ट्राय करते सर. आय वेट विल ट्राय. वेट वेट वेट. हा टेन्स मधलाच सेंटेन्स चालू आहे मॅडम. ऍक्च्युली सर, मी मागचा क्लास अटेंड केला नव्हता ना सर, हा. मागच्या मंडेचं.
अच्छा, पण लक्षात ठेवा आपल्याकडे युट्यूबला आपण पोस्ट करतो की नाही व्हिडिओ सगळ्यांसाठी, मग तो का नाही बघत तुम्ही? माझा मोबाईल मध्ये प्रॉब्लेम होता थोडा, रिपेअरिंगला दिलेला होता. बर बर, काही हरकत नाही. आता छान झालोय का मोबाईल? हो वर्किंग करतोय का? सर, मी करते सेंटेन्स तयार तरी. नाही, डू आता यू आता एक काम करा, मी तुम्हाला विचारतो ते प्रश्न त्यांना सांगा. ठीक ओके. आहे. तुम्ही अहिल्या उत्सव अटेंड करता का, असा प्रश्न विचारा स्वातीला. आर यू अटेंड द आईला उत्सव क्लासेस या आईला उत्सव प्रोग्राम? येस, आय अटेंड अहिल्या उत्सव क्लासेस रेग्युलरली. व्हेरी गुड. छान. पण क्वेश्चन काय करेक्शन आहे, कोण सांगेल क्वेश्चन मध्ये? सर मी पल्लवी, सांगू? करेक्ट द क्वेश्चन प्लीज. डू यू अटेंड द अहिल्या उत्सव प्रोग्राम? हा, डू यू अटेंड असं पाहिजे होतं, आर यू नाही पाहिजे. कविता, आर सर कधी वापरणार? ज्यावेळेस क्रिया नाहीये वाक्यामध्ये. आर यू ओके अटेंडिंग असं चालेल, कंटिन्युअस टेन्स आपण पुढे पाहणार आहे त्यावेळेस हे चालेल. आता ओके आपल्याला आर यू पार्टिसिपंट हे चालेल, कारण याच्यामध्ये आपण नाऊन घेऊ शकतो. आर असल्यावर एम आर हे सुरुवातीला डिटेलमध्ये पाहिलंय आपण. आता ओके आपण विथ वर्ब बरोबर चाललोय. इवन तुम्हाला ग्रुपवर 366 मोस्ट युजफुल डेली वर्ब्स अशी एक ई बुक, ग्लोबल ई बुक पाठवली होती, मिळाली का तुम्हाला? येस सर. ओके. मग तुम्ही ते त्यामध्ये नोट दिली होती की डेली ऍटलीस्ट 20 वर्ब्स लिहा, म्हणजे तुम्हाला वेळ मिळेल प्रॅक्टिसला, किंवा रोज एकच वर्ब लिहा. 366चं लॉजिक असं आहे की वर्षभरामध्ये रोज एक वर्ब जरी आपण प्रॅक्टिस केला चांगल्या पद्धतीने, जसं मी सांगतोय, तरी भरपूर होईल. मग एवढं तर करू शकतो की नाही, एक वर्ब रोज? येस ऑर नो? सर, फक्त सर डू आणि डजनीच सेंटेन्स सुरू करायचे आहे का आपल्याला आता? हेल्पिंग वर्ब नको आहे ना? नाही नाही, डू आणि डज हे पण हेल्पिंग वर्ब आहे. फक्त प्रेझेंट टेन्स मध्ये ज्यावेळेस आपण सिंपल प्रेझेंट मध्ये हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब असतो त्यावेळेस हम्म डू डज घेतो. आणि ओके हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट आणि नाऊन असतं, म्हणजे सॉरी ऍडजेक्टिव्ह आणि नाऊन, त्यावेळेस आपण वर्ब घेत नाही. ओके त्यावेळेस एमिजार घेतो मग आपण. ते ओके आपण ऑलरेडी पाहिले बघा. एम आय टीचर, आता ह्या वाक्यामध्ये क्वेश्चनच आहे सिंपल प्रेझेंट मध्ये, परंतु इथे कुठेही क्रिया नाहीये ना. एम आय टीचर म्हटलंय, मी शिक्षक हम्म आहे का? आता मी शिकवतो का, असं जेव्हा तुम्हाला मला विचारायचं असेल तर तुम्ही काय प्रश्न विचारणार? तुम्ही शिकवता का, काय विचारेल मग कविता, कसा प्रश्न होईल? आर यू चाललंय ना सर? डू आता मी यू काय सांगतो, हा, आता बरोबर आहे. डू यू टीचर टीच इन द क्लास? हा, डू यू सॉरी, डू यू टीच इन? बरोबर आहे ना, डू यू डू टीच, यू टीच? यू परफेक्ट. टीच. हा ओके सर. समजलं का? क्रिया हा असल्यावर डू डज घ्या, क्रिया नसल्यावर ऍमिजार घ्या, ज्यावेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंट बनवायचं आहे त्यावेळेस. ठीक आहे. ओके सर. येस सर. ओके. आणि कंडिशनल प्रॅक्टिस नाही करायची अशी की मी सर हेच केले, मी हे सांगू का, असं नाही करायचं. त्याच्याने काय होईल, परफेक्शन यायला वेळ लागेल. मी जे ओके. विचारतोय त्याच्यामध्ये पण त्या गाडीत पण बसा. हम्म. ओके, त्याच्यात पण चालला नाही तर सर तुम्ही वेगळंच सांगते, मी तर काहीतरी वेगळंच केलंय, असं नाही झालं पाहिजे. जे चालू आहे त्याची पण मजा घ्या, ते पण तुम्ही केलं ही बरोबर असेल, डोंट वरी. ठीक आहे. ओके सर. ओके. आणि त्याच्यामुळेच आपण प्रत्येक जे आपलं लेक्चर आहे ना, ते आपण युट्यूबला पण का देतो, जेणेकरून नाही लाईव्ह अटेंड करता आलं एखाद्याला तर त्याला असं नाही वाटलं पाहिजे सर मी पुढच्या सेशनला काय करू. तर तुम्हाला संधी हम्म. दिली आहे, त्याचा फायदा घ्या. ओके सर. ओके, चलो पुढे जाऊया आता. मग समजलंय डू चा येस यूज. सर. आता अजून आपण डोंटचं पण बघूया. चला, डू आणि डोंट. डोंटचा पण क्वेश्चन पाहिला होता आपण, निगेटिव्ह क्वेश्चन करता येतो, आठवतंय मागच्या वेळेस केलेले स्वाती? नाही सर, फक्त डूज घेतलं होतं आपण, डोनचं बरं नाही बरं, घेतलं मग त्याचे. ठीक आहे, डू नॉटचं आपण घेऊया आज. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हम्म खूप सोपं आहे. बघा, डू यू स्पीक इंग्लिश हा प्रश्न आहे, तू इंग्रजी बोलतो का? याच्यामध्ये डू हेल्पिंग वर्ब, यू सब्जेक्ट, स्पीक V1, इंग्लिश ऑब्जेक्ट. आता याचाच जेव्हा निगेटिव्ह प्रश्न करायचे, बऱ्याच वेळा महिलांना पण किंवा सगळ्यांना सवय असते की सरळ नाही विचारायचं, उलट विचारायचं. कसं? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला हे आवडत नाही का? तुम्हाला आवडतं का असं विचारायचं, पण तुम्हाला आवडत नाही का असं विचारलं जातं. बरोबर आहे की नाही? हा तर खूप पॉप्युलरली तुला समजत नाही का, तुम्हाला समजत नाही का, असं मुलांना म्हणतो की नाही आपण, तुला समजत नाही का? ओके. त्यापेक्षा त्याला असं म्हण ना, तुला समजतं का, डू यू अंडरस्टँड दिस? तुम्ही कसं म्हणता मराठीत?
डोंट यू अंडरस्टँड दिस जे इंग्लिशमध्ये असं होतं. डोंट यू अंडरस्टँड दिस हे दाखवण्याची भाषा झाली. डोंट यू लाईक दिस, तुला आवडत नाही का हे? त्यापेक्षा डू यू लाईक दिस? नो, डू यू लाईक? आय डोंट लाईक दिस. मग पॉझिटिव्ह प्रश्नाने छान उत्तर येऊ शकतं. पण निगेटिव्ह दिलं की थोडं टॉन्ट कडे जातं ते. हम्म. ओके, तर टॉन्ट कडे आपल्याला न्यायचं नाहीये इंग्लिश. ओके, सरळ सरळ आपण सोपं इंग्लिश वापरूया. डू यू लाईक, पण इंग्लिशमध्ये निगेटिव्ह प्रश्न माहिती पाहिजे, काही वेळेस आपल्याला गरज पडू शकते. ओके, मग कसं? डोंट यू लाईक इंग्लिश, तुला इंग्लिश आवडत नाही का? डोंट यू टेक टी, तू चहा घेत नाही का? ओके, आलं डोंट यू लक्षात? ड्राईव्ह कार असं पण होऊ शकेल ना? डोंट यू ड्राईव्ह फास्ट, हा म्हणजे तू जोरात गाडी चालवत नाही का, असं त्याचा अर्थ. हम्म. ओके. मग तो काय म्हणेल, नो आय डोंट ड्राईव्ह बिकॉज इट्स अहिल्यानगर. हम्म. हा, मी नगरमध्ये म्हटलं जोरात गाडी नाही चालवणार, मला माहिती काय होईल. हम्म. ठीक आहे, कारण अशी म्हण आहे बघा, जो नगरमध्ये गाडी चालवू शकतो ना, तो जगात गाडी चालवू शकतो कुठे पण. गाडी चालू शकतो. चलो, जोक्स अपार्ट. सो डोंट यू ड्राईव्ह फास्ट असं विचारलं जाऊ शकतो, तू गाडी जोरात चालवत नाही का? किंवा मग ओके. पॉझिटिव्ह असेल तर डू यू ड्राईव्ह फास्ट, तू गाडी जोरात चालवतो का? नो आय डोंट, नाही चालवत. लक्षात? समजले? मग डू ला डू नॉट केलं तर निगेटिव्ह क्वेश्चन तयार होईल. पहिले पॉझिटिव्ह क्वेश्चन आपण पाहिला, डू नी सुरू होणारा सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. आता डूच डू नॉट केलं तर ऑटोमॅटिक निगेटिव्ह क्वेश्चन तयार झाला. चला, हम्म. निगेटिव्ह क्वेश्चन विचारा प्रत्येकाने एक एक. चलो चलो फास्ट. मला कॅमेरा ऑन पाहिजे सगळ्यांचा. पल्लवी, छाया, सरला, कॅमेरा ऑन ठेवा प्लीज. सर विचारू? येस येस, वाय नॉट. डोंट यू लाईक स्वीट? ओके, कोणाला विचारताय हे तुम्ही? मला विचारलंय की? कोणी स्वाती सांग. अच्छा, मला विचारलं तर मला येस आय लाईक, नो आय लाईक टू मच स्वीट्स. ओके. ओके, आता निगेटिव्ह क्वेश्चनचं आन्सर आपण सुरुवातीला नो एक्सप्रेशन देणार आहे बघा. तुम्हाला स्वीट आवडत नाही का? नाही, खूप आवडतं, असं मराठीमध्ये बोलतो ना आपण. हो. तर तसंच इंग्लिशमध्ये पण नो एक्सप्रेशन राहील, उत्तर पॉझिटिव्ह येईल. परत एकदा विचारा मला क्वेश्चन. डोंट यू लाईक स्वीट? नो, आय लाईक अ लॉट. आय आय लाईक लाईक. ऑल द टाइप्स ऑफ स्वीट्स. ओके. ओके, तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पण आन्सर देऊ शकतो ना आपण? ऍब्सोल्युटली निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही आन्सर देऊ शकतो, परंतु एक्सप्रेशन सुरुवातीला नोच राहील, निगेटिव्ह नो. क्वेश्चन असेल तर. आता हे एक्सप्रेशन नो पॉझिटिव्ह, चालू पाहिजे का? हा पॉझिटिव्ह क्वेश्चन मध्ये कसं होईल? डू यू लाईक स्वीट्स? एक तर होऊ शकतं नो आय डोंट लाईक, नाही मला नाही आवडत, किंवा नो सॉरी येस आय लाईक, Yes, I पॉझिटिव्ह like. क्वेश्चनचा आन्सर. बरोबर आहे? आता निगेटिव्ह क्वेश्चन मध्ये दोन्ही उत्तर आपण देऊ शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण एक्सप्रेशन सुरुवातीला नो राहील. कसं? हम्म. डोंट यू लाईक स्वीट्स? नो हम्म. आय डोंट लाईक. नो ओके. आय लाईक. आय लाईक हो. आले ओके. लक्षात? सर नेक्स्ट क्वेश्चन तयार करू? हा, नेक्स्ट. विचारा ना, विचारा प्लीज. डोंट यू लाईक लाऊड स्पीकर? डोंट यू लाईक लाऊडस्पीकर म्हणजे तुला लाऊडस्पीकर आवडत नाही का? हा. ओके, आता हा लाऊडस्पीकरचा अर्थ वेगळा आहे. कशा अर्थाने विचारताय मराठीत तुम्ही? तुम्हाला मोठा आवाज म्हणजे आवडत नाही का असं? हा, मग लाऊड स्पीकर नका म्हणू. डोंट यू लाईक लाऊड नॉईज, लाऊड म्युझिक? लाऊड Voice म्युझिक. command. लाऊड ओके, म्युझिक. मोठ्या आवाजात गाणे ऐकायला तुला आवडत नाही का? मग उत्तर येऊ शकतं नो आय डोंट नो. लाईक. आय लाईक सायलेंट म्युझिक. हा, आय डोंट लाईक लाऊड म्युझिक, आय लाईक सायलेंट म्युझिक. आता इथे लाईकच्या ऐवजी तुम्ही प्रेफर हा शब्द वापरू शकता. प्रेफर. प्रेफर. प्रेफर म्हणजे पसंत करणे. ओके. ओके, आय डोंट लाईक लाऊड म्युझिक, आय प्रेफर सायलेन्स म्युझिक, सायलेंट म्युझिक. लाईक सायलेंट. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन, स्वाती. येस सर. डोंट यू वॉक फास्ट? व्हेरी गुड. हा, कोणी पण उत्तर द्या चला पटापट. हात वर नो. करा म्हणजे मला कळेल कोण कोण बोलणार आहे. रेज युअर हँड्स. हा, बोला. नो. नो डोंट सर, परत क्वेश्चन. ओके, आता तुम्ही बघा प्रत्येक वेळेस आता इंग्लिशचा प्रयत्न करा. सर कॅन यू प्लीज रिपीट युअर क्वेश्चन, मी विचारलं असेल तर, किंवा सर कुड यू प्लीज आस्क स्वाती टू रिपीट, किंवा डिरेक्टली स्वातीला म्हणू शकता. एक्सक्यूज मी स्वाती, कुड यू प्लीज रिपीट युअर क्वेश्चन.
Okay. Pallavi, say again. Excuse me, Swati. Could you please repeat the question? Okay. Yes. Don't you walk fast? Don't you walk fast? No, I don't. I don't walk fast. हा, छान, व्हेरी नाईस. आणि लक्षात घ्या, चुका होऊ द्या, कारण इट्स, यू कॅन से प्रॅक्टिस, लाईव्ह प्रॅक्टिस आहे ही. बिंदास बोला, बिंदास चुका, काही फरक पडत नाहीये, कोणी काही म्हणणार नाहीये इथे. ठीक आहे, प्लीज चलो. सर असं पण चालेल ना? नो, आय आय स्लो, म्हणजे मी जे हळू चालते तर आय स्लो रन फास्ट. नाही, कसं येईल सर ते? समजा फास्टच्या ऑपोजिट आपण स्लो म्हटलं तर? हा, मग तुम्हाला क्वेश्चन काय विचारलंय? डोंट यू वॉक फास्ट, तू जोरात चालत नाही का? नो, आय वॉक स्लो. आय वॉक स्लो. ओके. हा. मग इथे क्रिया महत्वाची. इथे फॉर्मॅट काय आहे की उत्तर देताना वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होणार. ओके, नो एक्सप्रेशन आहे, आय वॉक स्लो. मग आता इथे आय. वॉक हे काय आहे? क्रिया आहे. हा, क्रिया. स्लो हे विशेषण आहे. क्वेश्चन मध्ये हेल्पिंग वर्ब सुरुवातीला आहे, कारण की प्रश्न तयार करायचा आहे. मग डू प्लस नॉट म्हणजे निगेटिव्ह घेतलंय आपण. डू नॉट, यू, डोंट यू, यू सब्जेक्ट आहे. डोंट यू वॉक फास्ट, फास्ट ही विशेषण आहे, वॉक ही क्रिया आहे. तू जोरात हम्म. चालत नाही का? नाही. हम्म. आय आय डोंट वॉक लाईक, स्लो. मला नाही आवडत. नो, आय ओके. वॉक स्लो, नाही मी हळू चालते. ओके, येस सर. व्हेरी गुड. हा, आणि छाया मॅडम आलेले आहेत. ओके, व्हेरी गुड, नाईस टू सी यू छाया मॅडम. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय की छाया मॅडम या माझ्या सासूबाई आहेत. my mother-in-law, and I'm very happy she is here all the way from Pune, and she is learning, she is trying to be the part of this अहिल्या उत्सव. खऱ्या अर्थाने मला एक समाधान वाटलं की माझ्या सासूबाई माझ्या या इव्हेंट मध्ये पार्टिसिपेट होतात आहे, म्हणजे खूप छान चालू आहे. थँक्यू सो मच छाया मॅडम. आता मी छाया मॅडम म्हणतो जाणीवपूर्वक, मम्मी नाही म्हणत, कारण तुम्ही ऑलरेडी स्टुडंट म्हणून आलेले आहेत. आता मला संधी आहे तुम्हाला रागवण्याची. जस्ट जोकिंग. थँक्यू, थँक्यू फॉर कमिंग मम्मी. चलो. वी ऑल्सो हॅपी टू मीट यू. ओके, ग्रेट, थँक्यू. चलो, हा, प्लीज कंटिन्यू. सर विचारू? हा, वाय नॉट, प्लीज कविता. डोंट यू लाईक पेंटिंग? डोंट यू लाईक, आता बघा, डोंट यू लाईक पेंटिंग असं जनरल प्रश्न होईल. तुम्ही एखादं पेंटिंग पाहताय आणि मग तुम्ही विचारू शकता, डोंट यू लाईक दिस पेंटिंग, तुम्हाला ही ओके. पेंटिंग आवडत नाही का? अच्छा, असं दिस. ओके. हा, मग दिस दॅट हे पण आपण पाहिलं की याच्या आधी दिस दॅट आपलं झालंय का? हो, येस सर. Yes. नक्की का? हो ना. येस. हो सर. हा, म्हणजे झाले ते वापरा, एवढंच माझं म्हणणं आहे. आपण जे जे टॉपिक घेतो ना, ते तुम्हाला लगेच वापरता येतील ताजे ताजे. कारण महिलांसाठी क्लास आहे ना, मग लगेचच्या लगेच ताजं ताजं करायची सवय असते त्यांना. असं शिळं नाही करत काही. जे झालंय ते वापरा पण तुम्ही पण. नाही तर डोंट यू झालेलं असतं लाईक? टॉपिक मागच्या आठवड्यात तुमच्या लक्षातच नाही राहत. हा, चलो कविता ऍड करा. हा, डोंट यू लाईक नेचर पेंटिंग? डोंट यू लाईक नेचर्स पेंटिंग, नेचर नेचर. पेंटिंग पण चालेल, नेचर्स पेंटिंग पण चालेल. नो, आय लाईक नेचर्स No, I पेंटिंग. like. नो, आय लाईक दिस. आय लाईक द Tell पेंटिंग me. विच इज ऑन युअर वॉल बिहाइंड युअर बॅक. तुम्ही जिथे बसलायत ना कविता, तुमच्या मागे एक पेंटिंग आहे बघा, ती पण हो छान. सर. हा. नाईस. चलो नेक्स्ट, पल्लवी आस्क द क्वेश्चन. Don't we watch movies? डोंट वी वॉच मूवीज. हा, No, हर्षद I want. गलांडे. नो, ऍक्च्युली आय वॉच जस्ट अ मूवी. मिनिट, हर्षद गलांडे, हा क्लास ऍक्च्युली फक्त अहिल्या उत्सव महिलांसाठी आहे. तुम्हाला अटेंड नाही करता येणार, सॉरी. तुमचा क्लास मंगळवारी आहे, उद्या. ठीक आहे हर्षद? टायमिंग सर. टायमिंग 8:15 ते 9:15. ठीक आहे. ओके सर. ओके, थँक्यू. तुमच्या घरात कोणी असेल, मम्मी बहीण, त्यांना सांगा. ठीक आहे, त्यांच्यासाठी आहे खास. ओके ओके. ओके, हा, प्लीज कंटिन्यू. चलो, कोण होते सांगा, कोण क्वेश्चन विचारत होतं?
पल्लवी मॅडमचं. पल्लवी बोला. डोंट वी वॉच मूवीज? डोंट वी वॉच मूवीज. हा, उत्तर द्या. No, I watch movie. नो आय वॉन्ट टू वॉच मूवी. ओके, पण आता याच्यामध्ये प्रश्न काय आहे तुमचा, मराठीत सांगा बरं. तुम्ही मूवी पाहता का? म्हणजे हा. आवडतं का? पल्लवी पल्लवी. मी विचारलंय. आम्ही मूवी पाहत नाही का? हा, आपण मूवी पाहत नाही का किंवा आम्ही मूवी पाहत नाही का. आपण घेऊया, आम्ही आणि आपण दोन्ही चालतं वहीला. मग डोंट वी वॉच मूवी ऑन संडे. आपण रविवारी मूवी पाहत नाही का. नो. मग उत्तर काय येईल? नो, एखादं वी नो, वॉच मूवीज. आपण रविवारी मूवी पाहत नाही, आपण शनिवारी मूवी पाहतो, किंवा आपण पाहतो रविवारी मूवी. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही उत्तर येईल. मग कसं होईल सांगा बरं. पॉझिटिव्ह जर द्यायचं म्हटलं तर एक्सप्रेशन नो राहील. नो, वी दोन्ही वॉच दोन्ही मूवीज. उत्तराला नोच एक्सप्रेशन राहील, कारण क्वेश्चन निगेटिव्ह आहे ना, मग उत्तर दोन्हीकडे एक्सप्रेशन नो राहतील. ओके. नो, वी वॉच मूवीज. नो, वी डोंट वी डोंट बरोबर आहे ना, वॉच. बरोबर आहे. वी डोंट डोंट वॉच यायचं ना, मूवीज. निगेटिव्ह करायचं. राईट. वी डोंट वॉच मूवी. वी डोंट वॉच मूवीज. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, गुड. बिंदास सर चुका मी पल्लवी. घाबरत घाबरत नका चुकू, बिंदास चुका चुकायचं असेल. नाही नाही. ओके चलो सर. नाईस. पल्लवी गांधी, तू दोन ठिकाणी आहे का, पल्लवी आणि पल्लवी गांधी? नाही सर. अच्छा, तुझं आडनाव काय आहे पल्लवी? अनम्यूट आवाज नाही. प्लीज. पल्लवी जाधव. पल्लवी जाधव, आणि इकडे पल्लवी गांधी पण आहे, तर मला वाटलं दोन ठिकाणी तुम्ही आहेत, तर ठीक आहे. चलो, कॅमेरा त्याच्यासाठी ऑन ठेवायचं की मला समजतं नक्की, आणि मला त्यांना विचारता येतं. मग आता कॅमेरा बंद असल्यावर मला त्यांना कॉन्व्हर्सेशन मध्ये घेता येत नाही, विचारता येत नाही काही. चलो, आता आपण बोलूया छाया मॅडमशी. छाया मॅडम, एक प्रश्न करा, मराठीमध्ये सांगा बरं. अनम्यूट करा. नाही, आवाज नाही येते. माईक माईक अनम्यूट करा तिथे. हा, माय सिस्टर इन लॉ वुड बी देअर. शी इज एक्सपर्ट. हम्म. Okay, Miss Tejasri Bora, and she is ME Computer working with Hinjewadi IT companies. Okay, and she's very, very talented. So she helped. Okay, thank you so much. Can you come in screen? Tejasri Bora, are you there? Yeah, I'm there. Thank you so much. Hi, Kind thank word. you. Thank you to you for inspiring mommy to join the class. Bit correction. I haven't inspired her. She got inspired by herself only. Oh, that's nice. Great. Yeah, she was in the term that I want to learn English and make me join to that class. Very nice. So nice. So nice it is. Good. So every Monday she is also welcome here. Okay. Very nice. मंडे को स्पेशली अहिल्या उत्सव का एक अलग सा क्लास होता है, तो हर मंडे को होता है वो 8 से 9. सो प्लीज ज्वाइन करिए, ठीक है. Okay, okay. चलो, सो लेट्स कंटिन्यू. ओके, हा, छाया मॅडम विचारा एक प्रश्न. कोणताही प्रश्न मराठीत विचारा, तुम्हाला आपण बघू इंग्लिश मध्ये कसं करता येईल त्याला. तुम्ही जेवले का? बर, पण आता हा भूतकाळात झाला मराठीतला, आपल्याला वर्तमान काळात पाहिजे. वर्तमान काळात काय होईल? मी जेवतो का किंवा मी जेवते का. मग नेहमीची क्रिया जी असते ती वर्तमान काळात असते, ठीक आहे. हा, मी जेवते का, असं तुम्ही म्हणू शकता. मी रोज संध्याकाळी 6 वाजता जेवते का. ते हा. म्हणा बरं हा प्रश्न. मी रोज संध्याकाळी 6 वाजता जेवते. जेवते का हा प्रश्न होईल, हा, आणि नुसतं जेवते म्हटले की मग ते उत्तर झालं मग, ठीक आहे. ओके, आता हा प्रश्न कोण तयार करते इंग्लिश मध्ये सांगा. डू यू तुम्ही डेली संध्याकाळी 6 वाजता जेवता का, असा प्रश्न इंग्लिश मध्ये विचारा बरं. डू इट डू यू लंच डू यू लंच डे डू यू लंच आराम डेली? आराम से, नाही नाही, घाई घाई नका करू, विचार करून उत्तर द्या, म्हणजे चुका करा
पण प्रत्येक वेळेस नवीन चूक करा, रिपीट नाही करायच्या चुका. dinner. Do Do you you dinner daily at 6 p.m.? Say again. Do you dinner daily at 6 p.m.? नाही. सर मी व्हॉट इज द डू यू मिस्टेक? कोण ईट सांगेल? सर मी हा, येस स्वाती. डू यू ईट ॲट 6 PM डेली डू यू ईट ऍट ॲट 6 PM डेली? बरोबर, ऍब्सोल्युटली करेक्ट. तुम्ही रोज संध्याकाळी 6 वाजता जेवता का? डू सर यू ईट? डिनर म्हटलं तरी चालू नाही शकणार का? डू यू डिनर नाही का? ओके, का नाही चाललं तुम्ही सांगा आता. नाही म्हणजे मला सांगणार. कळेल तुम्ही बेसिक वर किती लक्ष देताय. डू यू ईट पाहिजे पण डिनर पण जेवायला डिनरच म्हणतात ना रात्रीच्या जेवणाला. तो विषयच नाही आता. तुम्हाला आता मी काय सांगितलं, तुम्ही संध्याकाळी 6 वाजता जेवता का? ओके, मग त्याच्यामध्ये जेवणे ईट ही क्रिया आहे ना. हा ईट पाहिजे क्रिया हे वर्क पाहिजे. हा, आता बरोबर आहे. आता लक्षात आलं तुम्हाला. वर वाचल्याशिवाय पुढे तुम्हाला काहीच नाही करता येणार. आता प्रश्न विचारताना क्रिया घेतोय आपण, मग क्रिया असेल तर क्रियापद लागेल की नाही? हो सर, सॉरी, आलं लक्षात. नाही, इट्स ओके. फक्त हे तुमच्याकडून अपेक्षा का नाही, कारण तुम्हाला येतंय ऑलरेडी, तरी तुम्ही चुकताय. ह्याच्या आधी हा तुम्ही 2 क्वेश्चन बनवले की नाही? हो सर. मग त्यावेळेस फॉर्मॅट काय घेतला? हेल्पिंग वर्ब पहिले, मग मीटिंग सब्जेक्ट, मग V1. ओके. हा, मग तो फॉर्मॅट सोडू नका आता, ठीक आहे. चलो, आता डिनरला हे म्हणतात हे बरोबर तुमचं. रात्रीचं जेवण असेल तर डिनर म्हणतात, किंवा त्याला अजून एक शब्द आहे. कोण सांगेल रात्रीच्या जेवणाला? सपर. ओके, सपर म्हणजे पण रात्रीचं जेवण. ओके, स्पेलिंग काय सर? SUPPER, सपर म्हणजे रात्रीचं जेवण. ओके. हा, गणेश शेवाळे, आपला क्लास उद्या आहे 8:15 ते 9:15. हा फक्त मंडेचा अहिल्य उत्सवचा आहे. तुम्ही तुमचे मिसेस असेल तर त्यांना अटेंड करू द्या, कारण तुमच्याशी मला बोलता येणार नाही. हा स्पेशली सगळ्यांसाठी, फक्त ओके ओके महिलांसाठी. ओके 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 सर सर सर. हा, फक्त महिलांसाठी दर सोमवारी आहे, ठीक आहे. अच्छा अच्छा सर. ओके सर ओके सर. मी ओके, थँक्यू. ओके मला मला बरेच जण सर. विचारतात, सर असं का केलं तुम्ही? फक्त महिलांनाच तुम्ही सोमवारी क्लास दिलाय फ्री, तो पण आम्हाला का नाही दिला? तर मी त्यांना एकच कारण सांगितलं की महिलांना ऍटलीस्ट एक दिवस तर स्वतःसाठी काढायला पाहिजे की नाही. बाकीचे पुरुषांना तर कोणी विचारत नाही, ते रोजही क्लासला येऊ शकतात, बरोबर रोजही क्लास करू शकतात. म्हणून तो खास उपक्रम आपण घेतलाय की महिलांना आहे. ऍटलीस्ट एक दिवस आठवड्यातून, आणि असं वर्षभर येतो, त्यामुळे त्यांच्या स्पीडने तो क्लास जाणार आहे, ठीक आहे. चलो, ओके सर. तर तुमच्या घरामध्ये मिसेस असेल, तुमच्या फॅमिलीत असतील कोणी, तर त्यांना नक्की आवर्जून सांगा, ठीक आहे. येस सर येस सर. ओके, थँक्यू. चलो, लेट्स मेक अनदर क्वेश्चन. हा, सर आय मेड क्वेश्चन. येस. वेट. तुम्ही आता काय म्हणाले? आय मेड क्वेश्चन, बरोबर आहे ना? हा, याचा अर्थ काय होतो? मी क्वेश्चन बनवला. ओके, पण ह्याच्या आधी तुम्ही टोन वेगळा होता. तुम्हाला विचारायचं होतं मी बनवू का, असं विचारायचं होतं तुम्हाला, बरोबर आहे ना? नाही, बनवून ठेवलंय सर. बरं, 3 क्वेश्चन बनवून ठेवलेत मी आधीच. अच्छा, ठीक आहे. पण टोन असा आला तुमचा, सर कॅन आय मेक क्वेश्चन, असं विचारायचं होतं असं मला नाही. वाटलं, आणि चुकून तुम्ही आय मेड क्वेश्चन म्हणाले. ठीक आहे. इंग्लिश मध्ये काय असतं लक्षात घ्या, टोनला पण महत्व आहे. तुम्ही कशा टोननी बोलताय हे समोरच्याला कळायला पाहिजे. कारण तुमचा क्वेश्चनचा टोन होता आणि तुम्ही आता स्टेटमेंट म्हणताय, मग ते चुकीचं होईल. म्हणजे सर आय मेड क्वेश्चन, आता हा ऍक्च्युली स्टेटमेंट आहे, पण तुम्ही क्वेश्चन सारखं बोलताय. सर मी क्वेश्चन बनवू का, असं तुम्हाला विचारायचंय, बरोबर आहे. ओके पण तुम्ही स्टेटमेंट म्हणताय आय मेड क्वेश्चन. तर लक्ष द्या, टोन कडे पण लक्ष द्या. चलो, ओके. डोंट यू रीड लाऊडली. मराठी मिनिंग. तुम्ही मोठ्याने वाचत नाही का? ओके, आन्सर कोण देईल? चलो फास्ट. Don't मराठीत you? पण आन्सर देऊ शकता तुम्ही, इंग्लिश मध्ये नाही येते तर काही काळजी करू नका. आता सुरुवात आहे, पहिले बोलायला लागा, मग ऑटोमॅटिक इंग्लिश मध्ये पण समजेल.
Yes, I read loudly. नो. No, निगेटिव्ह क्वेश्चन I आहे तर उत्तराची सुरुवात निगेटिव्हनी होणार, नो No, होणार. no, no, I read loudly. हा, नो आय रीड लाऊडली. तुम्ही ऍक्च्युली स्वाती प्रश्न चुकीचं केलं का? तो असं म्हणायला पाहिजे, डोंट यू स्पीक लाऊडली. तुम्ही मोठ्याने बोलत नाही का? म्हणायला पाहिजे का? असं विचारायला पाहिजे होता. कारण सगळ्या महिला आहेत ना, मग ते खरं खरं सांगतील बरोबर. येस, वी स्पीक लाऊडली वेन वी स्पीक विथ अवर हजबंड. चलो जोक्स अपार्ट. हा, पुढे नेक्स्ट. डोंट यू अंडरस्टँड मराठी लँग्वेज? हा, मराठी मिनिंग कोण सांगेल याचं? समजतंय का क्वेश्चन? मला कळेल. कविता सांग बरं मराठी मिनिंग. तुला मराठी समज रिपीट अगेन. नाही नाही, अजिबात नाही करणार आम्ही. तुझं लक्ष कुठे आहे मग? तर मी तेच सेंटेन्स लिहून घेत होती की जे इम्पॉर्टंट वाटत होते ते. काही नाही काही नाही, असं काही नाहीये. इम्पॉर्टंट सगळं आहे, फक्त लक्ष द्या फक्त. उगाच कारण देऊ नको. कविता कारण द्यायला एक नंबर आहे. डोंट यू स्पीक लाऊडली ते लिहून घेतलं सर मी, की मला वाटलं लिहून घ्यावं. बरोबर आहे, पण आता लाईव्ह चालू आहे ना, लाईव्ह मध्ये Yes. तू लक्ष दिलं तर समजेल की नाही. परत सांगतो, सॉरी. इंग्लिश मध्ये ऐकण्याला खूप महत्व आहे, कोणतीही भाषा असो. परंतु इंग्लिश ही आपल्यासाठी नवीन आहे. आपण जास्तीत जास्त ऐकलं सगळ्यांचं तर समजेल पटकन. समजलं की बोलता येईल. लिहायला तुम्हाला प्लीज क्लास झाल्यावर वेळ आहे ना भरपूर, त्यावेळेस लिहून घ्या. तुम्हाला प्लीज. मराठी लँग्वेज समजते का? हा, समजत नाही का? हा, समजत नाही का? सॉरी, निगेटिव्ह होत. काय हरकत नाही. डोंट यू अंडरस्टँड मराठी लँग्वेज? तुम्हाला मराठी भाषा समजत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू, असा डायलॉग आहे. ठीक आहे. हा, चलो पुढे. आन्सर. नो, आय अंडरस्टँड इंग्लिश लँग्वेज, सॉरी, मराठी लँग्वेज. ओके, नो आय अंडरस्टँड मराठी ऍज वेल एज इंग्लिश. इंग्लिश आता बोथ द तुम्ही ऍज लँग्वेज. वेल एज वापरले इथे. ऍज वेल एजचा अर्थ काय? हे पण आणि ते पण. नो आय अंडरस्टँड मराठी ऍज वेल एज इंग्लिश. मग पुढे आपण जेव्हा जाऊ त्यावेळेस कंजंक्शन हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. त्यावेळेस कंजंक्शन मध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला यूज कळणार आहे, कशा पद्धतीने आपण वापरूया. ठीक आहे. बोथ पण बोलू शकतो ना. येस, आय अंडरस्टँड बोथ लँग्वेज, मराठी. ऍब्सोल्युटली करेक्ट. मग असे बरेच आहेत आपल्याला, कारण हे कंजंक्शनचेच प्रकार आहेत. ते आपण पुढे जाऊन डिटेलमध्ये पाहणार आहे. नाईस. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? अजून कोण येस. बनवले क्वेश्चन सांगा बरं, चला पटकन. डज इट बेक्स केक्स? नाही नाही, अजून आपण हे घेतलेलंच नाहीये. डचचं एक्झाम्पल घेतलेत का आपण अजून? नाही. नाही. डो त्यामुळे पहिले डू आणि डोंट क्लिअर करा, मग आपण डच कडे जाऊया. ठीक आहे. ठीक आहे. डू यू राईट पोएम्स? येस. नाही, वेट सो वेट, नो. डू यू राईट? पोएम्स, पोएम्स. हा, नुसतं पोएम्स चालेल, नाही चालणार बरं का. नाही, बोलले नाही मी. राईट पोएम्स. नाही, बोलले तुम्ही, लिहिलं नसेल, बोलले आहे. ओके. बोलताना आलं होतं तुमचं. डू यू राईट अ पोएम्स असं झालं होतं ते. ओके. तर त्याच्यामध्ये काय चुकतंय? घेतल्यावर आपल्याला अनेक वचन नाही घेता येत. मग डू यू राईट अ पोयम पोयम. असं होईल. मी काय लक्षात घ्या, माझं फक्त क्लासमध्ये एवढंच लक्ष असतं मेन, की बोलताना काय चुकीचं वाटतंय ते मला करेक्शन करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. कारण हा स्पोकन इंग्लिश क्लास आहे. आपण जी मास्टरी करतोय, जी काय आपण डेव्हलपमेंट करायची भाषेत, ही जे बोलणार आहे त्यातूनच होणार आहे. मग तुम्ही बोललेलं जर चुकत असेल आणि ते तुम्हाला लक्षात येत नाहीये, तर मला ते लक्ष लावून देणं गरजेचं आहे. कारण समोरच्याला येणार आहे, मला जसं लक्षात येते तसं बाकीच्यांना पण येणार आहे. मग ते म्हणतील अरे चुकीचं बोलतोय, असं होईल त्याचा अर्थ. त्यामुळे स्पोकन इंग्लिश मध्ये जेवढे बारकावे आहेत, जेवढे गरजेचे टॉपिक्स आहेत, जेवढी प्रॅक्टिस आहे, तेवढंच आपण फक्त याच्यामध्ये करतोय. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन. ते क्वेश्चन केलं तुमचं? सर मी सांगू? हा बोला प्लीज. डू ही टीच मॅथ्स? आता आपण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण डू आणि डोंटचं बघतोय त्यावेळेस आपल्याला ही, शी, इट, नेम हे चारही आपल्याला वापरता येत नाही. कारण ह्याच्या बरोबर डज किंवा डज नॉटच येतो. त्यामुळे मी अजून ते घेतलं नाहीये. आपण पहिले डू आणि डोंटचे प्रॅक्टिस करूया, त्याचे वाक्य बनवूया आणि मग डज. परत सांगतो, एकदाच होणार आहे, परत परत हे होणार नाहीये काम.
त्यामुळे बेस्ट करा, हजारो वाक्य बनवा. ओके, कारण एकदा ते वापरायला सवय लागली चुकीची, मग चुकीची होईल, बरोबर लावली तर बरोबर होईल. त्यामुळे डू आणि डोंटचे 100 वाक्य बनवा, काही फरक पडत नाही. एकदा लॉजिक समजलं की तुम्ही कधी बदलू शकता ते. ठीक आहे? मग ही आणि शी चे वाक्य बनवायचे नाहीत सर आता? नाही, आता नाही बनवायचे. ठीक आहे, आपण आता टॉपिक घेऊया तो आणि मग बनवा. तुम्ही अजून शिकवून नाही झालं ना, म्हणून मी ते तुम्हाला आता सांगत नाही. ओके. आणि ते तुम्ही आता जे वापरलं ते चुकलं होतं ना, डू ही नाही होणार, तिथे डज ही लागेल आपल्याला. डज पाहिजे. अशी पल्लवीने वापरलं, त्याच्यामध्ये पण एक नियम होता. तिने केक्स बेक्स केलं होतं, बेक्स एस लावला होता. तर तो पण आपल्याला नियम पाहायचा आहे अजून, म्हणून तो आपण घेत नाही आता. आता मी तो टॉपिक घेईल त्यावेळेस ते आपण बघूया. ठीक आहे? ओके. डोंट यू मेक फूड? मोठ्याने. डोंट यू मेक फूड? ओके, डोंट यू मेक फूड, तू जेवण बनवत नाही का? हा, आता सांगा बरं, सगळ्यांना प्रश्न आहे हा. मला तर नाही हा प्रश्न, तुम्हाला सगळ्यांना आहे. सांगा. सांगू सर उत्तर मीच? येस, आय हा. मेक. नो, आय मेक फूड. नो, आय मेक फूड. आता एखाद्याला असं म्हणावं लागेल, सर इच्छा नसती तरी आम्हाला बनवावंच लागतं. बरोबर आहे की नाही? मग त्याला कसं म्हणणार तुम्ही इंग्लिश मध्ये? सर, आय हॅव टू मेक इट. हॅव टू आपण कधी वापरतो? ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट करावंच लागते, त्याला ऑप्शन नाहीये. काय असतो मग? महिलांना हा ऑप्शन नाहीये ना आतापर्यंत, की नाही जेवण बनवावंच लागतं, कारण की ती बेसिक नीड असते घराची, त्यामुळे आपल्याला ते करावंच लागतं. मग काय म्हणणार तुम्ही? सर, नो, वी हॅव टू मेक इट. आय हॅव टू मेक इट. मग हॅवचा अर्थ इथे काय होतं? हॅव टू या फ्रेजचा अर्थ की करावंच लागणे, एखादी गोष्ट कंपल्सरी असते, तसं त्याला आपण हॅव टू म्हणतो. जसं मी ओके. तुम्हाला म्हणतो, यू हॅव टू लिसन केअरफुली. तुम्हाला लक्षपूर्वक ऐकलंच पाहिजे. यू हॅव टू स्पीक इंग्लिश डेली. तुम्हाला इंग्लिश रोज बोललं पाहिजे. यू हॅव टू अटेंड दिस क्लास ऑन मंडे. तुम्हाला मंडेला अटेंड केलाच पाहिजे. आले लक्षात? हा, नेक्स्ट. मग हॅव टू चा यूज कळालाय का तुम्हाला? येस सर. हे तुम्ही येस तुमच्या सर. वाक्यात वापरू शकता. ठीक आहे? चलो पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. डोंट यू एन्जॉय डान्स? डोंट यू एन्जॉय डान्स? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. नो, आय एन्जॉय द डान्स. आय एन्जॉय डान्स. हा, आता बरोबर आहे. नो, आय एन्जॉय डान्स. आता याला विशेषण लावू शकता तुम्ही. नो, आय एन्जॉय डान्स अ लॉट. अ लॉट. ओके. किंवा अजून कसं? नो, आय एन्जॉय बट विथ माय फ्रेंड्स ओनली. ठीक आहे? ओके. नेक्स्ट सेम आन्सर. डोंट यू एन्जॉय डान्स. नेक्स्ट क्वेश्चनचं आन्सर बाकीच्यांनी पण आन्सर द्यायचे. एक क्वेश्चन विचारलाय कोणीतरी, तर त्याचे आन्सर सगळ्यांचे वेगवेगळे असतील की नाही? हा, प्रतिमा संघवी, वेलकम. ओके सर. हा सर, नमस्कार. नमस्ते. आय गेस मी दिस आज इज फर्स्ट फर्स्ट टाइम. टाइमच जॉईन केले. पहिल्यांदाच जॉईन झाले का तुम्ही? हा, फर्स्ट टाइम जॉईन झाले सर. थँक्यू. ओके ओके, आणि वेलकम. नमस्कार. नमस्ते. कुठून आहात आपण? वेअर आर यू फ्रॉम? मी नाशिकहून. तुम्ही कुठून आहात? मला काय नाशिक ऐकायला रोड. पण येत नाही. नाशिक रोड. हा ओके, आणि कसं सर, जॉईन हे झाले? क्लास तुम्हाला कोणी कुठून चालू सांगितलं? होतोय? हॅलो. कोणाकडून कळालं तुम्हाला या क्लास बद्दल, म्हणजे आपल्या उपक्रमाबद्दल? मला आहे ना व्हॉट्सअपवर आलेलं होतं मेसेज. अच्छा, खूप छान. आता दर सोमवारी 8 ते 9 असा क्लास असणार आहे तुमचा. ठीक आहे, वर्षभर. अच्छा. आणि माझे पहिलीचे मिस झाले सर. हो, मला माहिती होतं हा क्वेश्चन येईल, म्हणूनच तुमच्याशी बोललो मी. कारण की हा. तुम्हाला पहिलेचे पाहता येतील कुठे? आपलं युट्यूबला चॅनल आहे, ग्लोबल इंग्लिश ऍप युट्यूब चॅनल आहे. अच्छा. त्या चॅनलवर जा आणि तिथे अहिल्य उत्सव नावाने एक फोल्डर आहे. त्याच्यामध्ये हा, पहिल्या दिवसापासूनचे आतापर्यंत सगळे क्लास त्यामध्ये आहेत लाईव्ह. ठीक आहे? चालेल चालेल. ते आता तुम्ही मी बघू काय शकता. प्रॅक्टिस करू सर? तेच क्लासेस करू का? हा, आता ते बघून घ्या. आता आजचा क्लास करताय तुम्ही, आता उद्या तुम्हाला क्लास नाहीये ना, डायरेक्ट सोमवारी पुढच्या. मग तोपर्यंत हा, मागचे क्लास बघून घ्या तुम्ही. ठीक आहे? चालेल सर. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. चलो, सो लेट्स कंटिन्यू. कुठपर्यंत आले आपलं टॉपिक? क्वेश्चन विचारते आपण इंग्लिश मध्ये. चला, कविता. डोंट यू स्विमिंग? चुकलं. काय चुकलं कोण सांगेल?
ING लावलं सर, ING स्विम. नाही लावायचं नाही सर. नाही 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 तुम्ही सांगायचंच नाही आता. तुम्ही चुकले ना, आता तुमचं माईक म्यूट करा. तुम्ही आता पुढचे 10 मिनिटं बोलणार नाही. कारण लक्ष देऊन नाही करत तर मग मी पनिशमेंट देणार. सर मी आता आता ऐका, 10 मिनिटं लक्षपूर्वक. आता स्वातीला विचारतो मी. चला. हा, स्वाती काय चुकलं होतं त्याच्यात? सर त्यांनी क्रियापदाला ING लावलं वर्बला. बरोबर, त्याच्यामुळे ते चुकलं. क्रियापदाला ING लावू शकतो, पण कधी लावायचे हा महत्वाचा विषय आहे. ती जेव्हा क्रिया चालू असते त्यावेळेस, आणि त्याच्यासाठी प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स आपल्याला लागेल, जो आपल्याला अजून पाहायचा वेळ आहे पाहायला. ठीक आहे, चलो आता जाऊया पुढे. नेक्स्ट कोणाचे क्वेश्चन आहेत का अजून? नाही तर आपण पुढचा टॉपिक घेऊया मग सर मी डचचा. ठीक आहे, एक लास्ट क्वेश्चन. हा प्लीज आस्क. डू यू ईट मँगो? ओके, एव्हरीबडी प्लीज ट्राय टू आन्सर. पहिले मला मराठीत क्वेश्चन सांगा, ज्याला कळालं नसेल तो मराठीत तरी कळेल त्याला. कोण सांगते मराठी अर्थ? हा, पल्लवी. तुम्हाला आंबा आवडतो का? आवडत नाही का? निगेटिव्ह प्रश्न आहे पल्लवी. सर तिने असं विचारलं ना, डू यू इट मँगो. नाही हा नाही, थोडी तुम्ही बोलूच नका. कविता बोलणारच नाही. आता 15 मिनिटं बोलणार नाही. माईक म्यूट करा. तुम्ही लक्ष नाही दिलं म्हणून. हा, चलो पल्लवी, वाक्य चुकलं बरं का तुझं. लक्ष नाही देते तू. डोंट यू ईट मँगो असा प्रश्न होता, बरोबर आहे का? डोंट डोंट यू यू नाही लाईक सर, मँगो? डोंट यू लाईक डू यू मँगो? डू इट, यू डू डू यू यू इट इट मँगो. सर. स्वाती काय होतं? हा येस सर, डू यू ईट मँगो असंच होतं. बरोबर. अच्छा, डू यू ईट होतं, पण आपण निगेटिव्ह क्वेश्चन घेतोय ना, म्हणून मी निगेटिव्ह सांगितलं बनवायला तुम्हाला. ठीक आहे, ओके पॉझिटिव्ह क्वेश्चन असेल तरी चालेल. ओके, Okay. पण आपलं आत्ता निगेटिव्हची प्रॅक्टिस आहे ना, तर काय होईल, निगेटिव्ह घ्या म्हणजे बाकीच्यांना पण लक्षात येईल ते. ओके ओके. हा, करा निगेटिव्ह क्वेश्चन याला. डोंट यू ईट मँगो? डोंट यू इट मँगो. हा, काय अर्थ होतो याचा मराठीत, कोण सांगेल? तुम्हाला आंबा आवडत नाही का? ओके, आता कवितेला चान्स देऊ आपण, बघू तिला काय होतं. कविता, हे उत्तर बरोबर दिलं तर तुझी पनिशमेंट कॅन्सल. सांग बरं उत्तर याचं. बरोबर आहे सर. उत्तर दे ना इंग्लिश मध्ये आता. आय डोंट इट मँगो. देर यू आर. व्हेरी गुड. गिव्ह बिग हँड फॉर कविता. व्हेरी नाईस. आता लक्षात आलं का? म्हणजे कॅज्युअली घेतलं की चुकतं, आणि पनिशमेंट दिल्यावर लक्षात दिलं की नाही बरोबर. म्हणजे लहान मुलांना तुम्ही करता ना, ते मला तुम्हाला करावं लागतंय. हा, परत सांगतो, अलर्टनेस ही पहिली पायरी आहे परफेक्शनची. तुम्ही अलर्ट असताल ना, तरच तुम्हाला समजू शकतं काहीतरी. त्यामुळे कॅज्युअली घेऊ नका. इंग्लिश भाषा असो, कोणती भाषा असो, पहिले कान तयार ठेवा. ऐकलं पाहिजे पूर्णपणे. ऐकलं तरच समजेल आणि मगच बोलता येईल. मग चुकेल की बरोबर ते नंतरचा विषय बोलताना. पण समजलंच पूर्ण नाही तर बोलणार कसं? लक्ष द्या बरं. प्लीज. व्हेरी गुड कविता, आय अप्रिशिएट. छान. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अजून कोणाचं क्वेश्चन आहे? ओके, चलो पुढे जाऊया. ओके, आजचा टॉपिक आपला आहे महत्वाचा, डज आणि डज नॉटचा आपण बघूया, किंवा फक्त डज घेऊया पहिले, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आता मी एकदा स्क्रीन शेअर करतो, तोपर्यंत तुम्ही बोलू शकता. आय नीड 1 मिनिट. हा, यू कॅन टॉक विथ इच अदर, बट कंडिशन इज यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश. ओके, इंग्लिश मध्ये तुम्ही एकमेकाशी बोलू शकता. बघू कोण बोलते आता. हॅलो, आय एम सुरेखा. येस, हाव आर यू? फाईन. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज स्वाती शेवते. वेअर आर यू? I am from Mumbai, but my native हॅलो, place is Satara. हॅलो, हाय, हाय. नाईस टू मीट यू. Hello, Chaya madam. हॅलो, हॅलो एव्हरीवन. हॅलो. Hello, Pallavi madam. हाऊ आर हॅलो. यू ऑल? हाऊ आर यू ऑल? Yes, I'm फाईन. great. fine. And Swati Shevte, you are from Satara. Yes, my native place is Satara.
Okay. but now I am living. I live in Mumbai. Okay. Satara is my district, Okay. and From I where? did my diploma in Satara, Gauri Shankar Polytechnic. Okay. Do you Wow, know? all Satar. Do you know? Yes, I know. Okay. Satar is taluka place, na? Taluka as well as it is a district's place. District, Okay. district as well as taluk. Okay. What is the location of your college? Yes, my college Yes. location. Currently, previous. Previous. Lim Satara, Gauri Shankar Polytechnic, Swati, Lim Satara. Pallavi. Lim Location कुठे आहे? Don't location. speak Marathi. You were speaking English. Yes. It was I very told, important. I Okay. told you location is my college. Yeah, Satara, but in Satara where? In Where it is Satara, exactly? Limb Yeah. village. Highway touch Yes, आहे. on Yeah. by highway. Okay, It's very another nice, branch very is nice. in This is the MIDC only place. thing I want on this platform. So I really appreciate all of you. And I guess Sarala has initiated the conversation, right? Yes. Who initiated? Surekha or Sarla? बाहेरचं. सुरेखा, right? कोणी सुरुवात केली कॉन्व्हर्सेशनला? कोणी केलंय सुरुवात? सरला ना? Sureka. सुरेखा मॅमनी केली. Sureka. Very good, Surekha. Very good. Nice. छान. चलो, let's continue. And this is the purpose of this community. आपण जी कम्युनिटी तयार केली आहे त्याच्यामध्ये एवढंच उद्देश आहे की मॅक्सिमम लोक इंग्लिश बद्दल अवेअर झाले पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे. येतं सगळ्यांना किंवा कमी जास्त प्रमाणात कॉन्फिडन्स असतो, परंतु बोललाच नाही तर कसं समजणार? ठीक आहे. सो व्हेरी नाईस, खूप छान. चलो, सो लेट्स कम्प्लीट अवर टॉपिक. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्हाला नवीन टॉपिक आपण घेतोय जो डू आणि डू नॉट आधी घेतला होता. बाई समजलाय? सर आता एकदा परत सांगा ना, डू आणि डू नॉटचं एकदा रिव्हिजन घ्या ना सर. बरं, एक रिव्हिजन मिनिट. ऑलरेडी आपली झाली होती, बट एक शॉर्ट मध्ये मी सांगेल तुम्हाला. डोंट वरी. ठीक आहे. हा याच्यासाठीच आपण प्रत्येक सेशन रेकॉर्ड करतो. हे पण आता लाईव्ह रेकॉर्ड होत आहे. हे सेशन तुमचं युट्यूबला पाहायला मिळेल ऍज इट इज. ठीक आहे. ओके सर. चलो, तर आता एकदा सांगतो परत. हे बघा, डू कोणाबरोबर वापरणार आपण? ज्यावेळेस करता आय, वी, यू, दे हे पैकी एक असेल त्यावेळेस क्वेश्चन विचारण्यासाठी आपण डू वापरू शकतो, किंवा निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी पण डूचं डू नॉट करून आपण वापरू शकतो. मग आता बघा, खाली डूचं डू नॉट केलंय म्हणजेच डोंट. शॉर्ट फॉर्म मध्ये डोंट असतं असं लिहितात आणि डू नॉट फुल फॉर्म मध्ये असतं. दोन्हीचा अर्थ एकच असतो, अर्थ बदलत नाही. क्लिअर? म्हणजे डोंट म्हटलं तरी तेच आहे आणि डू नॉट म्हटलं तरी तेच होतं. मग हे पण आय, यू, दे यांच्या बरोबर वापरायचंय. क्वेश्चन तयार करतानाचा नियम असा आहे की वाक्याच्या सुरुवातीला जर आपण डू किंवा डू नॉट घेतलं तर प्रश्न तयार होईल. मग पॉझिटिव्ह प्रश्न असेल तर डू आणि निगेटिव्ह असेल तर डोंट. ओके, इथपर्यंत. आता डज आणि डज नॉट. मग तुम्ही म्हणता हे काय आहे सर, डू आणि डू नॉट, डज नॉट कसं झालं? तर त्याच्यामध्ये एक नियम आहे. वर्बचे ज्यावेळेस आपण फॉर्म्स पाहिले होते मागच्या लेक्चरला आधी, सो V1, V2, V3, V4, V5 असे 5 प्रकार प्रत्येक क्रियापदाचे पडतात. बरोबर आहे का? आधी सांगितलेले. आता जे आता नवीन जॉईन झाले असतील किंवा ज्यांना मागचं सेशन मिस झालं असेल त्यांनी मागे जाऊन तो पूर्ण बघा आणि मग ह्याला कंटिन्यू केलं तरी चालेल. ठीक आहे. आता बघा, डज म्हणजेच डू लाच डज केलेलं आहे. डीओ इथे पण डीओ आहे आणि ES हा प्रत्यय त्याला लावलेला आहे, म्हणजेच हा V4 आहे. क्रियापदाचा चौथा प्रकार आहे. म्हणजे डू हा V1 आहे, डीड हा V2 आहे, डन V3 आहे, डज V4 आहे आणि डुईंग V5 आहे. मग असंच डू चे 5 प्रकार आपण पाहिले. समजलंय? मग क्रियापदाचे जे प्रकार आहेत त्यापैकी हा चौथा आहे डज. मग ऑलरेडी डज आहे म्हणून आपण इथे काय केलंय, ही, शी, इट नेम आपण त्याच्याबरोबर वापरतात. कारण नियम काय आहे, साध्या वर्तमान काळात ज्या वेळेस थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी, ओके, असं ज्यावेळेस करता असतो, मग ते कोणते करतायत? ही, शी, इट नेम असे ज्यावेळेस आहेत त्यावेळेस आपण क्रियापदाला एस किंवा ES किंवा IES
यापैकी एक प्रत्यय लावतो. पॉप्युलरली आपण ES किंवा S लावतो. ठीक आहे. मग आता इथे आपण ES लावलंय, उच्चारावर डिपेंड येते. आलं बस. लक्षात? त्याप्रमाणे जसं कम आहे तर कमला S लावलं तर कम्स होईल. ओके. तसं गोला गोज म्हणावं लागेल, तिथे S लावलं तर गॉस होईल, तर ते चुकेल. मग V4 आपल्याला माहिती पाहिजे. आणि याच्यासाठीच आपण काय केलंय की 366 असे पॉप्युलर वर्ब्स, त्याचे उच्चार, त्याचा मराठी अर्थ किंवा हिंदी पण अर्थ आहे त्यामध्ये, त्याचप्रमाणे त्याचं वाक्य आणि त्याचे अर्थ, पाचही प्रकार क्रियापदाचे, हे सगळ्यांचे एक ई-बुक बनवलंय आपण, एक पुस्तक बनवलंय छान. आणि ते पुस्तकाची कॉपी तुम्हाला पाठवलेली आहे, ती बघा, तुमच्या वहीमध्ये त्यातले वर्ब्स लिहून काढा. आणि एक वर्ब रोज लिहिलं तरी चालेल मला, परंतु रोज तेवढा वेळ काढून ते वहीमध्ये लिहा तुमच्या. ठीक आहे. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल, कारण इंग्लिशमध्ये वर्ब्सला खूप महत्व आहे. 80% ऑफ युअर कम्युनिकेशन इज रिलेटेड टू वर्ब्स. You use verbs in different forms, and different forms of study of verbs means tenses. टेन्सेसचा अभ्यास म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ब्स आहेत त्याचा अभ्यास करायचा, सोपं सोपं. ठीक आहे. मग आता डूचं डज केलंय, ही शी इट नेम असल्यावर. तसंच डज नॉट, जसं डू नॉट होतं तसं डज नॉट. ओके, क्लिअर. आता जाऊया पुढे. ओके. आता डायरेक्ट आपण फॉर्मॅट बघूया. फॉर्मॅट मध्ये हा फॉर्मॅट ऑलरेडी आपण पाहिलाय, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ओके. याच्यामध्ये आपल्याला वाक्य तयार करता येतं. प्रश्नाचं उदाहरण नाहीये इथे, स्टेटमेंट तयार करता येतं. कारण नियम काय सांगितलंय तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, ज्या वेळेस कोणत्याही वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते त्यावेळेस ते स्टेटमेंट असतं. ओके. मग आता स्टेटमेंट करायचे आपल्याला, तर सब्जेक्ट म्हणजे S फॉर सब्जेक्ट. मग सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? आय, वी, यू, दे. ओके. आणि डज असेल तर ही शी इट नेम, हे आपण ऑलरेडी पाहिलंय. मग आता बदल कुठे आहेत? S प्लस V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट, याची प्रॅक्टिस आपण ऑलरेडी केलेली आहे. एक्झाम्पल, आय स्पीक इंग्लिश. मग आय सब्जेक्ट, स्पीक V1 आणि ऑब्जेक्ट मध्ये इंग्लिश. मग काही घेऊ शकता ऑब्जेक्ट, तुम्ही कोणतेही घेऊ शकता, तुम्हाला जे वाटेल ते. मी इंग्लिश म्हणालो, तुम्ही अजून काही म्हणू शकता. ठीक आहे. आता इथेच V4 मध्ये घेतोय बघा आपण कसं, सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच काय, आता स्पीक घेतले V1, तर V1 चं V4 काय होईल? कोण सांगेल मला? स्पीकचं V4 स्पीक्स. स्पीक्स. पॉप्युलरली S लावून देतो आपण, दॅट्स इट. V1 चं V4 करायचंय. मग S लावले. आता कसं सब्जेक्ट घेतलाय? ही शी इट नेम पैकी एक घेतला आपण. मग आता आपण शी घेऊ. शी स्पीक्स इंग्लिश. समजलंय? शी सब्जेक्ट घेतलाय, कोणताही घेऊ शकतो ना आपण या चारीपैकी. मग शी स्पीक्स इंग्लिश, ती इंग्रजी बोलते. आता आपण असं म्हणूया, ती खूप चांगलं इंग्रजी बोलते. मग काय होईल वाक्य? त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट मध्ये ऍड केलं आपण. ओके. ती खूप चांगलं इंग्रजी बोलते, असं वाक्य इंग्लिश मध्ये सांगा बरं मला. She शी speaks स्पीक्स गुड इंग्लिश. very हा, frequently. मोठ्याने. शी शी She स्पीक्स. speaks ओके. very स्पीक frequently नाही येणार, आता इथे स्पीक्स येईल बरं का, English in V4 fluent. कंपल्सरी येईल, कारण स्टेटमेंट She आहे. शी speaks स्पीक्स English व्हेरी गुड इंग्लिश. व्हेरी गुड. हा, fluently. नुसतं गुड नका म्हणू. ठीक आहे. शी स्पीक्स व्हेरी गुड इंग्लिश, ती खूप चांगलं इंग्रजी बोलते. आता दुसरं काय शब्द आहे अजून? शी स्पीक्स फ्लुएंट बेटर इंग्लिश, इंग्लिश. असं पण म्हणता येईल. शी स्पीक्स फ्लुएंट इंग्लिश, शी स्पीक्स बेटर इंग्लिश. बेटर बेटर इंग्लिश. इंग्लिश. आणि लक्षात, मग ऑब्जेक्ट मध्ये तुम्ही काही वापरा, तुम्ही बेटर वापरा किंवा गुड वापरा किंवा बेस्ट वापरा, अजून काही शब्द वापरा. मेन जो फाउंडेशन आहे वाक्याचा तो हल्ला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काय आहे? कर्ता प्लस V4. मग सब्जेक्ट काय? ही शी इट पैकी कोणतंही असो. मग ही स्पीक्स इंग्लिश, शी स्पीक्स इंग्लिश, इट स्पीक्स इंग्लिश किंवा कविता स्पीक्स इंग्लिश. कोणाचंही नाव घेऊन तुम्ही ते वाक्य पूर्ण करू शकता. इतकं सोपं आहे इंग्लिश, पण समजून घेतलं तर, आणि मी सांगतो तशी प्रॅक्टिस केली तर. नाहीतर तुमचे आयुष्य जाईल, पण तुम्हाला त्यामध्ये मजा नाही येणार. आले लक्षात? फक्त लॉजिक वर काम करा, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कारण मी ज्या अनुभवाने तुम्हाला सांगतोय, तर 13 वर्षाचा माझा अनुभव आहे. हजारो विद्यार्थ्यांना मी ट्रेन केलंय, आणि त्या अनुभवावर तुम्हाला सोपं सोपं कसं होईल ते सांगतोय. फक्त त्याला एकच कंडिशन आहे माझी, की प्रॅक्टिस ही तुम्हालाच करायची आहे, मला नाही. म्हणजे मी माझ्या लेवलची प्रॅक्टिस करतोय, ते आजही करतोय, आणि ह्याच्या आधी करत होतो आणि करत राहील. तुम्हाला तुमच्या स्टेज पासून करायची. मग कोणी 20% सुरू करेल, कोणी 50% करेल, कोणी 10% करेल. प्रॉब्लेम तो नाहीये.
आपापली रेस आहे, आपण आपल्या पद्धतीने करायचंय. ओके, जसं आता मला सुरेखाने सांगितलं की सर मी मागचं काय करू, तर ऑप्शन दिलेला आहे, तो तिलाच आता एफर्ट घेऊन ते मागचं बघायचंय आणि कम्प्लीट करायचंय. आपल्याकडे इतकी चांगली सोय आहे, त्याचा वापर करा. घरी बसून आपण कुठेही न जाता आपल्या सगळे राहिलेले जे स्वप्न आहेत इंग्लिशमुळं, बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतोय की नाही इंग्लिशचा. मला खूप येतोय जणांचे सर. फोन येतात, येस सर सर. फक्त इंग्लिशचा प्रॉब्लेम येऊ नये तर मला बाकी काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण हे मिशन घेतलंय. ते वर्षभर आपल्याला छान चालवायचंय. त्यामुळे तुमच्या बाकीच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनाही आवर्जून सांगा की लवकरात लवकर क्लास जॉईन करा. आणि तुमच्यासाठीच आहे एवढंच सांगा फक्त, बाकी कोणासाठीच नाहीये, फक्त महिलांसाठी आहे. आवर्जून ही उपक्रम आपण घेतलाय, तर तो आपल्याला पूर्ण करण्यासाठी त्यांना सगळ्यांना सहभागी करून घ्या. ठीक आहे, तुमच्या ग्रुपवर लिंक येते, ती शेअर करा आणि सगळ्यांना ती पाठवून द्या. ठीक आहे, चलो. ओके, आपला टाइम इथे संपलेला आहे. 8 ते 9 आपल्याकडे एकच तास असतो. प्रॅक्टिसही तेवढीच महत्वाची असते आणि शिकवणंही महत्वाचं असतं. म्हणून काही वेळेस मला कोणाला मध्ये थांबावं लागतं बोलताना, त्याबद्दल सॉरी. वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मला तुम्हाला काही ठिकाणी थांबावं लागतं. आणि हा टॉपिक मला सुरुवातीला घ्यायचा होता, परंतु प्रॅक्टिस आपण जास्त वेळ घेतली, हरकत नाही. हा टॉपिक तुम्हाला समजलेला आहे. आता तुमची जबाबदारी काय, की तुम्हाला वाक्य जास्तीत जास्त बनवायचे. जास्तीत जास्तला लिमिट नसतं. आले लक्षात? तुम्ही 100 बनवले तरी चालतील, तुम्ही 10 बनवले तरी चालतील. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला किती गरज आहे, मी सांगणार नाही. ओके, तुम्ही ठरवा तुम्हाला किती वाक्य बनवले म्हणजे तुम्हाला परफेक्ट येईल, तुम्हीच ठरवायचं. ओके, चलो, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू फॉर थँक्यू जॉईनिंग. सर. थँक्यू ओके, सर. भेटूया सर पुढच्या सर अहिल्या वन उत्सवच्या वन सेशन मध्ये. आय हॅव वन क्वेश्चन. ओके, हा सर प्लीज प्लीज विचारा. म्हणजे आपण व्हिडिओ का नाही टाकत, म्हणजे झालेले क्लासचे सेशनचे युट्यूबचे? आहे ना व्हिडिओ, टाकतो ना. नाही ना, मी लास्ट एक माझ्याकडून व्हिडिओ म्हणजे लेक्चर मिस झालं होतं, मी चेक करत होते पण मला नाही तो व्हिडिओ सापडला. बर, मी सर विचारतो. मला ग्रुपवर लिंक शेअर करा ना. अच्छा, आता दुसरी गोष्ट महत्वाची समजून घ्या, की आपली लिंक आपण सेम ठेवलेली आहे. दरवेळेस लिंकची गरज नाहीये तुम्हाला, तुम्ही लिंक त्याच नाही, लिंक जे वरून जॉईन करा. युट्यूबला व्हिडिओ लेक्चर्स ऍड करता ना तुम्ही, ते लेक्चर्स. आता हे क्लास झाला ना आताचा, हा हा रेकॉर्ड झालेला आहे. आता तो डाउनलोड होईल आणि तो ऑटोमॅटिक ग्रुपला जाईल. तो काही काळजी करू नका. ठीक आहे, तर तुम्हाला आहे नोटिफिकेशन आधीचे, येतं ना एकदा चेक ऑटोमॅटिक? करा. सर नाही आलाय सर. बर, अहिल्या कोणता ग्रुप आहे सर? अहिल्या उत्सव. अहिल्या उत्सव. हा, ओके. युट्यूबला तुम्ही पहिले युट्यूबला जा, ग्लोबल इंग्लिश ऍप युट्यूब आहे, तिथे अहिल्या उत्सव प्लेलिस्ट मध्ये जा, अहिल्या उत्सव आहे. आणि डायरेक्ट तुम्ही लिंकला जरी ओपन केलं तरी येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे, ओके आणि सर. जर एखादा व्हिडिओ नसेल तुम्हाला त्यात मिळाला, तर मे बी ते सेशन झालं नसेल म्हणून तुम्हाला तिथं व्हिडिओ अपलोड नसेल झाला. ठीक आहे, मी चेक करून घेतो एकदा, बॅकएंड टीमला सांगतो, ते एकदा चेक करतील. ठीक आहे, ओके सर. थँक्यू सर. I have a question. येस प्लीज आस्क. Sir, I want to make another group for communication, English communication. हा, नाही ह्याच ग्रुपमध्ये करा ना तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. सर नाही तर ओनली ऍडमिन तुम्ही दिलंय ना, त्यामुळे नाही अच्छा, होत मग मग. आपण एक काम करू, आपण सेटिंग चेंज करायला सांगू. पण ह्याच्यामध्ये करण्याचा उद्देश काय आहे, त्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल. फक्त ओके इंग्लिशच्या रिलेटेड तुम्ही काय असेल ते सगळं करा. ओके, बाकी ओके कोणतीच सर. काही टाकू नका. मग तो काय होईल, बऱ्याच वेळा काय होतं की मोठा ग्रुप असतो, त्याच्यामध्ये 900 950 लोक आहेत. त्याच्यामध्ये जर गुड मॉर्निंग आणि गुड इव्हिनिंग जर सुरू झालं तर मग प्रॉब्लेम येईल. तुम्हाला असं इन्स्ट्रक्शन टाका त्यात, स्वाती, येस. सॉरी, की तुम्ही सगळ्यांना ह्या ग्रुपचा उपयोग फक्त इंग्लिश कम्युनिकेशन साठी करायचा आहे. आणि त्याच्यासाठी सरांनी ही सेटिंग चेंज केलेली आहे. तर आपल्या सगळ्यांनी त्या गोष्टीचं भान ठेवायचे. असं मराठीत, शुद्ध मराठीत टाका, म्हणजे सगळ्यांना समजेल. मग अनम्यूट त्याची लिंक आपण चेंज केली ना सेटिंग, मग बाकीचे लोक बाकीचं काही टाकणार नाही त्याच्यावर, फक्त इंग्लिश रिलेटेड जे काय असेल ते कम्युनिकेशन त्यात ठेवा. ठीक आहे, हा ओके सर, ओके. आणि प्रॅक्टिसही होईल ना सगळ्यांची? 100% व्हेरी नाईस इनिशिएटिव्ह. आणि तुमच्यासाठीच आहे, तुम्ही बिंदास करा. ओके, चलो, ओके चालेल. सर. थँक्यू ऑल सर. द बेस्ट. सी यू सर ऑन नेक्स्ट मंडे. थँक्यू सो मच. प्रॅक्टिस करा. ओके, थँक्यू सर. गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट ऑल बाय. ऑफ यू. गुड गुड नाईट. नाईट सर. थँक्यू. बाय बाय. टेक केअर. थँक्यू सर.